Hello dear students. Today we are going to study extrinsic semiconductor. What is meant by extrinsic semiconductor? The semiconductor with impurity is called a doped semiconductor or an extrinsic semiconductor. In previous lecture we have already discussed intrinsic semiconductor. Intrinsic semiconductor, that is pure semiconductor. But today we are discussing extrinsic semiconductor. The intrinsic semiconductor with impurity is called a doped semiconductor or extrinsic semiconductor. म्हणजेच काय की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जर का आपण इम्प्युरिटी ॲड केली तर डोप सेमीकंडक्टर किंवा एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर हे बनतात. आता प्युअर सेमीकंडक्टर आपल्याला माहिती आहे, एकतर आपण सिलिकॉनचं एक्झाम्पल घेतलं आहे आणि जर का जर्मेनियमचे घेतलं तर हे झाले इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपण जर का इम्प्युरिटी ॲड केली तर आपल्याला मिळत आहे डोप सेमीकंडक्टर और an extrinsic semiconductor, right? The process of adding impurities to an intrinsic semiconductor is called doping. The process of adding impurities to an intrinsic semiconductor is called doping. म्हणजे ही जी प्रोसेस आहे की इम्प्युरिटी आपण त्या प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड करत आहोत त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहोत, डोपिंग. द इम्प्युरिटी इज कॉल्ड द डोपॅन्ट. आता जी इम्प्युरिटी आपण ॲड करत आहोत त्यामध्ये त्याला काय म्हणायचं आहे, डोपॅन्ट. म्हणजे जर का आता सिलिकॉनचं आपण एक्झाम्पल घेतलं तर त्या सिलिकॉनचे जे काय ॲटम्स आहेत त्यामध्ये जो न्यू ॲटम आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तो ॲटम म्हणजे कोणता होणार आहे, डोपॅन्ट. द पॅरेंट ॲटम आर कॉल्ड होस्ट. पॅरेंट ॲटम्स कोण राहतील, होस्ट, त्यांना म्हणायचं आहे होस्ट. म्हणजे आता सिलिकॉन जर का आपण प्युअर सेमीकंडक्टर घेतला असेल तर इथे हे जे जेवढे काही सिलिकॉनचे ॲटम्स आहेत हे काय झाले, होस्ट. आणि त्यामध्ये जर का आपण इम्प्युरिटी ॲड केली असेल म्हणजे दुसरा आयटम एखादा ॲड केला असेल तर तो झाला डोपॅन्ट. आणि ही जी प्रोसेस आपण केलेली आहे इम्प्युरिटी ॲड करण्याची त्याला म्हणायचं आहे डोपिंग. आणि ही डोपिंग प्रोसेस केल्यानंतर जो सेमीकंडक्टर आपल्याला मिळत आहे त्याला म्हणायचं आहे एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर और डोप सेमीकंडक्टर. Addition of pentavalent or trivalent impurities in intrinsic semiconductor gives rise to different conduction mechanism. आता ही इम्प्युरिटी कुठल्या टाईपची आपल्याला ॲड करता येईल तर हा जो डोपॅन्ट मटेरियल आहे, द डोपॅन्ट मटेरियल इज सो सिलेक्टेड दॅट इट डज नॉट डिस्टर्ब द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ द होस्ट. हा होस्ट जो राहणार आहे त्याचं कुठलाही क्रिस्टल स्ट्रक्चर डिस्टर्ब व्हायला नको आहे. द साईज अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द डोपॅन्ट शुड बी कम्प्लिटेबल विथ दॅट ऑफ द होस्ट. त्या कॉम्पिटेबल असायला पाहिजे त्या होस्टसोबत. आता इथे सिलिकॉन और जर्मेनियम जर का आपण प्युअर सेमीकंडक्टर घेतले सो दिस सिलिकॉन और जर्मेनियम कॅन बी doped with a pentavalent impurity such as phosphorus, arsenic, antimony. This type of impurity, these are the pentavalent impurities. They can also be doped with a trivalent impurity. So trivalent impurity such as boron, aluminium or indium. These are the trivalent impurities. आता ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज केव्हा, ज्या वेळेला आपल्याला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स होल्स हवे असतील. आणि पेंटाव्हॅलंट केव्हा, जेव्हा की मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आपल्याला इलेक्ट्रॉन्स हवे असतील. ओके, सो addition of pentavalent or trivalent impurities in intrinsic semiconductor gives rise to
different conduction mechanism. This is very useful in designing many electronic devices. So, this extrinsic semiconductor can be of two type. Can be of two type. N-type semiconductor and other is P-type semiconductor.